लिटरली काय बोलू, 4 ते 5 वेळा मी व्हिडिओ बंद चालू केला आणि लिटरली आणखीन पण विचार करते की मी बोलू तरी काय बोलू. म्हणजे मला एकटी असताना ह्या घरात एकटी असताना मला सुचणं झालं की मी बोलू काय. तरी पण हा माझ्यासमोर क्वेश्चन मार्क. आणि मी पागल मुलगी, वेडी मुलगी, माझ्या आयुष्याचं रस्त शोधते. रस्त बोलायलाच येणं झालंय, बोलायचाच रूट सापडणं झालाय. जिंदगीचा रूट मला कधी सापडणार. म्हणजे लिटरली माझी जिंदगी फक्त स्वप्नातच आहे. मला माहिती आहे तुमच्यासोबत पडलंय का नाही असं कधी स्वप्न, पण माझ्यासोबत तर हमेशा दररोज हे स्वप्न पडतं. काय पडतं सांगते. मी निघाले होते इंटरव्ह्यूला आणि बिचारा एक माणूस, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी एवढ्या गाड्या बघते पण कोणच त्या माणसाची हेल्प करणार. मला तर इंटरव्ह्यूला जायचं आहे, पण माझ्यात माणुसकी एवढी आहे की मी त्या माणसाची हेल्प केली. त्या माझ्याकडे पैसे नव्हते त्याला त्या माणसाची ट्रीटमेंट करायला. मी कसं बसं कुठल्या तर दवाखान्यात नेलं 1500 आणि तिथं घेतच नव्हते. फॉर्म फिलअप करायचा होता 1000 रुपयेसाठी. मी ही कानातले ना ते विकले माझे आणि त्यांना मी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दिलं. आणि त्याच्यानंतर मी इंटरव्ह्यूला गेले. त्यांना मी दिसलीच नाही वगैरे. त्यांनी मला पाहिलं होतं थोडं फारसं, पण त्यांना एवढं क्लिअर नव्हते. असंच माझा शर्ट रक्ताने भरलेला होता आणि मी तशीच इंटरव्ह्यूला गेले. त्यांनी विचारलं एवढा लेट का झाला, तर ते म्हटले सॉरी तुला लेट झाल्यामुळं आम्ही तुला घेऊ शकत नाही. पुढे गेल्याच्या नंतर तेच सर दिसले मला. पाहते तर मी तेच सर ज्यांना मी वाचवलं होतं. मग त्यांना माझा स्वभाव खूप आवडला आणि त्यांनी मला 30, 35, 40, 45, 50 लाखाचं पॅकेज दिलं. मी म्हणते नाही नाही नाही, ते म्हणतात घे घे. मी म्हणते नाही नाही नाही, नाही म्हणल्याच्या नंतर त्यांना माझा स्वभाव एवढा आवडला, त्यांनी मला तर त्यांच्या कंपनीचं को फाउंडर करून टाकलं. आणि विचार करूनच एवढ्या गुदगुल्या होत्या. असं नाही होणार मला माहिती आहे, पण जिंदगी माझ्या हातच गेली. आता पुढच्या महिन्यापासून मी